नमस्कार, मी सुदेश शिंगळे. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे गावगाड्यातील आणि शहरातील राज्यमाता. नुकतंच महाराष्ट्र सरकारने गायीला राज्यमाता हा एक दर्जा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पण एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून, एका कौटुंबिक आणि सामाजिक परिप्रेक्ष्यातून आज आपण परिसंवाद घेतोय. आज आपले वक्ते आहेत डॉक्टर प्रताप परभणकर. डॉक्टर प्रताप हे एक समाज अभ्यासक आहेत आणि ते समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्याआधी त्यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पामध्ये त्यांची आरोग्य सेवा दिली आहे. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये शहीद नियोगी यांच्या शहीद हॉस्पिटलमध्ये अतिदुर्गम भागामध्ये त्यांची आरोग्य सेवा दिली आहे. त्यांच्याशी गप्पा मारणं हा नेहमीच एक प्रेरणादायी, प्रेरक असा अनुभव असतो. गावच्या बांधावरून हे एक त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. एक अत्यंत इंटरेस्टिंग असं पुस्तक आहे. अजूनही त्यांचे बरेच लेख आणि पुस्तकं प्रतीक्षेत आहेत. मी डॉक्टर प्रताप यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मांडणीला सुरुवात करावी. आत्ताच आपल्या मागच्या महिन्यामध्ये गायींना राज्यमाताचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भानं मला असं काही बोलावंसं किंवा आपल्यासोबत शेअर करावं असं वाटतं. आणि त्याची एक पार्श्वभूमी अशी आहे की मी नांदेड जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातून येतोय आणि तिथं जे माझ्या कुटुंबात जे गायीचं जे स्थान बघितलंय मी, तर ते मला खूप महत्त्वाचं वाटते. आणि त्याची एक परंपरा अशी आहे की आता आमच्याकडे म्हणजे माझ्या कुटुंबात जे गायी आहेत त्याचा इतिहास खूप मोठा आहे. जसं की जवळपास असं सांगता येईल की सध्या माझ्या आईचं वय आता जवळपास 70 ते 75च्या दरम्यान आहे. आणि ती असं सांगते की आमच्या कुटुंबामध्ये अशी परंपरा आहे की आईनं मुलीला गाय द्यायची आणि विशेषतः लग्न झाल्यानंतर ती गाय द्यायची आणि लग्नानंतर काही दिवसांना बाळ होते त्यांना आणि घरात दूध वगैरे त्याच्यानं बनलं जाते, समजा गाईचं दूध वगैरे. तर आता सध्या जे गाय आहेत त्याचा जवळपास एक 125 वर्षाचा इतिहास आहे. आई सांगते त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ती ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस तिची आजी तिला सांगायची, आजी पणजी तिला सांगायची व ही गाय जी आहे ते असं यांच्याकडून आलेलं आहे. आणि ती परंपरा आता सुद्धा चालू आहे माझ्या कुटुंबामध्ये. माझ्या जे 4 बहिणी आहेत त्या प्रत्येक बहिणीला त्यांनी लग्न झाल्यानंतर गाय दिली आणि त्या बहिणीच्या याच्यामध्ये जवळपास 3 बहिणी ज्या आहेत ते माझ्या शहर आणि निम शहरामध्ये राहतात. त्यातली एकच बहीण फक्त गावामध्ये राहते. तर तिच्याकडे ती गायीचे जे पिल्ले आहेत, जी गाय आहे ती अजून पण आहे. बाकीच्या 3 बहिणीकडे ते गायी नाही आहेत सध्या. तर त्या बहिणीच्या मुलीला मुलगी झाली म्हणजे तर तिच्या सुद्धा म्हणजे लग्न झाल्यानंतर तिनं सुद्धा तिच्या मुलीला दिली, समजा की म्हणजे माझ्या बहिणीची नात, त्याचं दूध सुद्धा तिला भेटते गाईचं. तर ही जी गायीची परंपरा आहे आमच्या कुटुंबामध्ये मागच्या जवळपास 125 वर्षापासून चालू आहे असं अंदाजे मला सांगता येईल की त्याच्या अगोदरचा सुद्धा इतिहास असेल. आणि त्या गायीचा हा झाला एक कुटुंबामधला की गाय जे आहे हे किती महत्वाचं आहे एकंदरीत. म्हणजे आमच्या कौटुंबिक याच्यातून समजा की एका अशी परिस्थिती आहे की ज्याला आपण गाय देण्याची परंपरा आहे मुलीकडून आईला, बऱ्याच याच्यामध्ये याला गोदान सुद्धा असं बोलल्या जाते बा की आईकडून मुलीला गाय दिली गेली पाहिजे. कन्यादान जसा शब्द आहे तसं गोदान सुद्धा शब्द आहे. तर असं हे सगळं एकंदरीत कुटुंबामधलं गायीचं अस्तित्व आहे, म्हणजे गायीचं जे महत्व आहे. त्यावेळेस जवळपास नाही म्हणलं तरी 10, 15, 20च्या आसपास गायी होत्या. जवळपास 20 गायींचा एक खंडी असं म्हणल्या जाते. एक खंडीच्या आसपास गायी होती. आणि कितीतरी म्हणजे आईला बघितलं की मी म्हणजे माझं बालपण जे आहे हे बघितलंय की म्हणजे जे जनावरांच्या गोठ्यामध्ये जे म्हणतोय तिथं गाईचं दूध काढताना मी आईला बघितलेलं आहे. त्यानंतर त्या दुधाचे जे आहे समजा बऱ्याच वेळेस की भर दुपारी ज्यावेळेस उन्हामध्ये सुद्धा त्याला पाणी पाजताना पिल्लांना ते जे आहे ते बघितलेलं, वासरांना
पाणी पाजताना मी बघितलेलं आहे. आणि एक आठवते की ज्यावेळेस माझी आई दूध काढत गेली गाईचे, त्यावेळेस ती 2 स्तन मुद्दामून 2 थानाचं दूध मुद्दामून त्या वासरासाठी सोडत असत, की जेणेकरून ते वासरू चांगलं झालं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं जे गाय जे आहे याच्यामध्ये की एक भावनिक अटॅचमेंट त्याच्यासोबत होती. आणि दुसरा एक असा इतिहास होता की ही गाय जी आहे, ते आपल्या मातृत्व परंपरेनुसार आईकडून, आजीकडून या पद्धतीनं आलेली आहे. म्हणजे की एका अर्थानं तसा सुद्धा एक भावनिक हे होता त्याच्यामध्ये की ज्यावेळेस काय म्हणतो त्याला की एखादी सासूरवाशीन मुलगी असते किंवा सासरवाशीन असते, त्यावेळेस तिच्या माहेरचं काय असतं. माहेरच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेस स्थावर स्वरूपात सोनं, नाणं वगैरे असल्या गोष्टी दिलेल्या जाऊ शकतात. पण प्राणी जे आहे किंवा गाय जी आहे ही जांगम स्वरूप आहे. आणि ते खूप मोठं त्याच्यामधलं तिला एक भावनिक आधार त्याच्यामध्ये राहत गेला गायीचा, की आपल्यासोबत काय आहे. तर एखाद्या वेळेस आम्ही ज्याला म्हणतोय की मानसिक आरोग्यामध्ये की आपण संवाद करणं खूप गरजेचं आहे. कोणासोबत हे करा, सजीव सोबत करा, निर्जीव सोबत करा. ज्या पद्धतीनं घरामध्ये तुळस असते, तुळस माहित आहे की आपल्याला ते काय सावली देत नाही, कोणतं फूल देत नाही, कोणतं दुसरं सहारा देत नाही, पण तुळशीला रोज सकाळी पाणी टाकलं की एक मानसिक समाधान भेटते किंवा मनाला 2 मिनिटं कधी पाठ टेकावी अशी वाटली समजा, तर तशा पद्धतीचं हे दिसते. आज सुद्धा ग्रामीण भागात काम करताना असं जाणवते की ज्या घरासमोरची तुळस वाळलेली आहे, तिथलं कुटुंब जे आहे स्थलांतरित झालेलं आहे रोजगाराच्या निमित्तानं, वेगवेगळ्या याच्या निमित्तानं. तर तसंच त्या संदर्भ आपल्याला गायीच्या याच्यामध्ये लावता येईल की राज्यमाता जी आहे, जी गावगाड्यातली जी म्हणतोय आपण, हे फार महत्वाचं एक पशुधन आहे. आणि या नुसतंच पशुधन नाही, ते जांगम स्वरूपाचं धन आहे. आणि या याच्यामध्ये जे जे काही गायीचं जी संख्या प्रचंड कमी झालेली आहे. सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की पोळ्याला गावामध्ये जे एका काळात इतक्या मोठ्या प्रमाणात बैलजोड्या भेटायच्या, तर आता पूजाला सुद्धा बैलजोडी भेटणं अवघड झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की ही जी देशी गाय आहेत, त्यांची झपाट्यानं संख्या कमी झालेली आहे ग्रामीण भागामध्ये. विशेषतः मागच्या 10 वर्षामध्ये शेतीवर आलेलं संकट जे आहे, त्यांचा उत्पन्नाचा खर्च वाढला, पण त्या पद्धतीमध्ये त्यांना परतावा भेटत नाही किंवा नफा भेटत नाही. आणि त्याचं संकट जसं शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि शेतकऱ्याचं अल्टिमेटली जे आहे, ते गायीवर सुद्धा आलेलं आहे. शेतकरीला पहिले जे गाय त्यांच्याकडे जे पाळत गेले किंवा सोबत ठेवत गेले, ते ठेवणं आता अशक्य झालेलं आहे. विशेषतः नगदी पीक रचना जी आलेली आहे, नगदी पीक रचनेमुळं त्या जनावरांना म्हणजे विशेषतः गायींना जो आहे, तो चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीये. त्याचबरोबर त्या याच्यामध्ये त्यांना जे मानवी जे शेतीवरचं या सगळ्या धोरणाचा परिणाम असा झालेला आहे, की शेतामध्ये काम करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी एखादा मुलगा दुकानात ₹5,000 महिन्यावर काम करल, पण ₹10,000 दिले तरी शेतामध्ये काम करणार नाही. म्हणजे अशा पद्धती झालेली असताना गायीकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. आणि याचा परिणाम असा झालेला आहे एकंदरीत, की जे मध्यंतरी जे शेतकऱ्यांना जे पहिलेचा एक फार मोठा सहारा असा होता, की अडी-अडचणीला जर का त्यांच्याकडे आर्थिक निकड जर का जाणवली, आर्थिक चणचण जाणवली, तर त्यांना त्या गायीच्या याच्यातून त्यांना एक विकल्यानंतर काहीतरी त्यांना पैसे भेटत गेले. आणि त्या पैशातून ते गायीचं ट्रान्सपोर्ट जे म्हणा, मोबिलायझेशन म्हणा, खूप सहजतेनं होत असं. पण आता जेव्हापासून गोहत्या बंदीचा कायदा आलेला आहे, तेव्हापासून गायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे अतिशय धोकादायक गोष्ट झालेली आहे. आणि याचा संदर्भ असा आहे, की बऱ्याच वेळेस या या व्यवसायामध्ये गायी या भागातून त्या भागात नेणं किंवा ज्या भागात चारा आहे, त्या भागात जर का गायी पोहोचायच्या असतील, तर सहजतेने पोहोचवल्या जायच्या. म्हणजे ट्रान्सपोर्ट खूप सोपं होतं. पण जेव्हापासून गोहत्या बंदीचा कायदा आला, तेव्हापासून गाईडचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा तो नेणारा जो व्यक्ती आहे, त्याला संशयाच्या नजरेनं बघण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झालाय, की तो जी गायीची जी विक्री करत गेला, म्हणजे सहजतेनं गायी मार्केटमध्ये नेलं आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी 20,000, 25,000, ₹30,000 त्याला सहज त्याला भेटायचे ऐन अडचणीला किती समजा. तर तो बंद झालेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय झालंय, की गोरक्षका तथाकथित गोरक्षकाकडून त्यांच्यावर हल्ले होण्याचा प्रक्रिया सुद्धा बऱ्याच ठिकाणी लक्षात आलेला आहे. त्यामुळं अशा याच्यामुळे परिस्थितीमुळे काय झालेलं आहे, की एकंदरीत त्याला गायीला जो आहे, की जो पारंपरिक जो अधिष्ठान होतं, ते संपून त्याला एक धर्माचं अधिष्ठान आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये
त्या धर्माचं अधिष्ठान आल्यामुळं काय झालं, की गाय जे पहिले जे आहे की वेगळ्या जाती कुळामध्ये सगळ्यामध्ये गाय राहायची. तर त्याला तसं न राहता आता त्याला फक्त धर्माचं सिम्बॉल बनवल्या गेले, की जो पहिले पारंपरिक जातीचा सिम्बॉल होते, की त्याच्यामध्ये गायी राहायच्या समजा. मग कृष्णाचं कुळ म्हणतो यादव कुळ आपण. आता तिथं गाईचंच काय म्हणतो त्याला आपण, ते गायी राखायचे किंवा गुराखे होता कृष्ण. त्याला जो मोरपंख जो होता, तो त्यांना गायींना ओळखण्यासाठी हा मोरपंखाचा माणूस जो आहे, तो आपला गुराखे आहे किंवा तो महत्वाचा माणूस आहे असा. तर असं सगळं होतं आणि मागच्या 10 वर्षामध्ये गोहत्या बंदीच्या नंतर हा सगळा गंभीर परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी जे देशी गायी जी आहे, या गायीचं पालन पोषण करणं अतिशय कमी केलेलं आहे किंवा नसल्यातच जमा झालेले आहे. बऱ्याच लोकांनी हे सगळं नको बा, कोणत्या रिस्क, विशेषतः काही विशिष्ट कुटुंबाच्या याच्यामध्ये गायी खूप मोठ्या प्रमाणावर राहत होत्या, पण त्यांना सुद्धा आता गायी ठेवणं म्हणजे आपल्याकडे काहीतरी रिस्क, धोका आहे अशा पद्धतीचं जाणू लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा गोहत्या बंदीचा कायद्याचा जो गंभीर परिणाम आहे, तो शेतीवर, शेतकरी कुटुंबावर आणि एकंदरीत सर्व समाज व्यवस्थेवर त्याचा झालेला आहे. आणि हे बघतोय आपण गावगाड्यातील राज्यमाताची परिस्थिती. ह्याच्यामध्ये जो शेतकरी समुदाय होता, जो कुणबी समुदाय होता, त्याच्याशी निगडीत समुदाय होता, तर त्या समुदायांना आता गाय ही नकोशी झालेली आहे. याच्या मागे अजून सविस्तर याचं विश्लेषण आपल्याला करता येईल. मी 1-2 याच्यामध्ये माझ्या आर्टिकलमध्ये याच्यावर मी सविस्तर लिहिलेलं आहे. आता आपण बघू की हे गावगाड्यातील जे गायीची संख्या आहे, ते प्रचंड प्रमाणात घसरलेली आहे. प्रचंड प्रमाणात त्याच्याकडे कोणी दुर्लक्षित झालेलं आहे. शेतकऱ्यांना जो आर्थिक, विशेषतः अजून एक मोठा घटक असा होता, की या जे गाय जे आहेत याच्यातून दूध जे भेटत गेलं समजा, तर त्या दुधाच्या याच्यातून त्यांना छोट्या पद्धतीनं गावगाड्यात त्यांना जो आहे तो व्यवसाय करता यायचा. पण जेव्हापासून व्यावसायिक पातळीवर दूध उत्पादन होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, की मोठ्या मोठ्या गायी आणण्यात आलेल्या आहे, की जे एका वेळेस 5-5, 10-10 लिटर दूध देतील. म्हणजे त्या गायींना बहुतेक करून माझ्या माहितीनुसार राज्यमाताचा दर्जा प्राप्त नाहीये. पण त्याच्यामुळे जे कोणी दुधाचा व्यवसाय करणारे लोक जे आहेत, यांनी काय केलंय, की मोठ्या प्रमाणावर तसल्या गायी आणलेल्या आहेत, की ज्या गायी काय म्हणतो संकरित स्वरूपाच्या आहेत आणि खूप दूध देणाऱ्या आहेत आणि त्या गायीच्या याच्यामध्ये पिल्लावळ नसलं तरी चालतात. तर त्यामुळं ते सुद्धा ग्रामीण भागामध्ये जिथं दूध व्यवसाय म्हशीचा वापर केला जातोय मोठ्या प्रमाणावर किंवा असल्या संकरित गायाचा वापर केला जातो, की ते जास्त प्रमाणात दूध देतात. तर हे झालं एका बाजूला, की ग्रामीण भागातलं. तसंच बघतो की शहरामध्ये गाय काय झालेली आहे. शहरामध्ये आपण बघतोय की बऱ्याच वेळेस सोडलेल्या ज्या गायी म्हणतोय आपण किंवा ग्रामीण भागातून बऱ्याच लोकांनी काय केलं, की आता हिला तर काही विकता येत नाही, हिला काही दूध पण काढता येत नाही, त्या गायी सोडून दिल्यात त्यांनी. आणि त्या सोडलेल्या गायी ज्या आहेत ते ग्रामीण शहरी भागामध्ये येऊन तिथलं कचरा खाणं, प्लास्टिक खाणं, तसल्या बेवारसपणे ते हे होत आहे. मागं कुठली तरी घटना आहे, की एका गायीच्या पोटातून काहीतरी 4 किलो की 5 किलो प्लास्टिक कॅरी बॅग निघाली आणि ती गाय जी आहे, की त्या गायीला एक याच्यामध्ये आहे, की काय म्हणतो गावातली त्यांना जे गावातून जे हद्दपार करण्यात आलेलं आहे किंवा गावातून बऱ्याच वेळेस ते पोषण करू शकणार आले, तर त्याला विकता पण येत नाहीये. मग विकता येत नाही तर काय, मग शहरामध्ये आणून सोडायचं आणि शहरामध्ये आणून सोडल्यानंतर ज्या पद्धतीनं लावारीस कुत्रे फिरतात किंवा तसल्या पद्धतीची परिस्थिती या गायींची झालेली आहे, की त्यांच्याकडे बघायला सुद्धा कोणी तयार नाहीये. दुसरं याच्या बाजूला काय झालेलं आहे, की गायीला मातेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे शहरामध्ये आणि मातेच्या स्वरूपामध्ये असं म्हणतोय, की त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते, की त्या गायीचं दूध काढून घेतात. त्या गायीचं जर का पुरुष जन्माला आला, ज्याला आपण त्याला कायमचं नपुंसक करून बैल केल्या जाते. तर हे एका बाजूला गायीच्या त्या माता, म्हणजे त्या गायीचं आपण काहीतरी छिनावून घेतोय. या अपराधीपणाच्या या गिल्ट मधून गायीला त्यांनी गोमाता म्हणून घोषित केल्या गेलेला आहे. जे ग्रामीण भागामध्ये पहिले तिला गोमाता म्हणल्या जायचं नाही, ती एक उपयुक्त किंवा महत्वाचा शेतीच्या उत्पादन घटकामधला एक महत्वाचा घटक होता. तर ते गोधन किंवा गोसंपत्ती किंवा त्याला हे न म्हणता त्याला डायरेक्ट गोमाता बनवण्यात आलेला आहे आणि गोमाता बनून काय झाले, की त्याच्यामध्ये 33 कोटी देवांची आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर शहरामधल्या या जे गायी आहेत, की त्याच्यामध्ये बऱ्याच जे पारंपरिक म्हणजे पद्धतीनं म्हणतोय आपण, बरेच लोक असे आहेत, की जे ग्रामीण भागातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेले आहेत. पण त्यांचं गायीसोबतचं अटॅचमेंट संपलेलं नाही.
मग ते काय करतात की गाय दिसलं की त्याच्या पाया पडतात, किंवा घरातल्या शिळ्या पोळ्या असतील, वाया गेलेलं म्हणजे जे अन्न रात्रीचं उरलेलं आहे ते त्यांना खाऊ घालणं असेल, तर अशा पद्धतीने होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना गायींना विष बाधा होत आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती खराब होऊन जात आहे. तर शहरामध्ये किंवा काही जर का मी मागे मुंबईच्या ठिकाणी बघितलं होतं की तिथं 10 रुपयाची एक चाऱ्याची पेंडी विकत दिल्या जाते लोकांना आणि समोर गाय बांधलेली असते की तिला खाऊ घाला. म्हणजे कमीत कमी त्या अपराधीपणाच्या भावनेतून का होणार म्हणा की एका बाजूला आपण आपली शेती प्रधान संस्कृती आहे पूर्ण आणि हजारो वर्षाचा इतिहास आहे की त्या इतिहासामध्ये गायीला खूप महत्व आहे आणि आता आपण तिला काहीच करू शकत नाही. तर ते भावनिक अटॅचमेंट किंवा भावनिक ऋणानुबंध ठेवण्यासाठी बऱ्याच वेळेस ते 10 रुपयाची पेंडी त्या गायीला खाऊ घातल्या जाते आणि या गायी लावारिसपणे सर्वत्र फिरताना दिसतात ज्याची निगा होत नाही. बऱ्याच काही अशा संस्था असतात की जे गायीच्या नावावर प्रचंड अनुदान आणतात आणि गायींसाठी शहरामध्ये कामच करत नाही किंवा काही ठिकाणी करत असतील तर त्यांचं एवढं ओव्हरलोड झालेलं आहे की एवढी मागणी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायी त्यांच्याकडून येत आहेत ग्रामीण भागातून की त्यांना ते सांभाळणं अवघड होत आहे. म्हणजे आपल्या शहरी भागामध्ये आज बघतोय की आपण कुत्रे मोठ्या प्रमाणावर पाळल्या जाते, विशेषतः छोटं डॉग म्हणजे जो छोटा उंचीनं म्हणजे पग सारखा असेल किंवा दुसरा एखादा याच्यामधला असेल की जे पॉमोलियन असेल की छोटे कुत्रे आहेत की जे प्राणी खूप काय म्हणतो त्याला की इंडोर म्हणजे घराच्या आपल्या सोफा सेटवर बसून आपण त्यांच्यासोबत सहवास किंवा बोलू शकतो किंवा सोबत राहू शकते, पण गायी पाळणं अशक्य झालेलं आहे. तर मग या सगळ्या गिल्ट भावनेतून शहरातली जी गाय आहे ती अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. पण त्याचं दुसरं एक स्वरूप आपल्याला असं भेटते की कोणत्याही मध्यम शहरामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये तुम्ही कॅश काउंटरला गेलं तर कॅश काउंटरला गेल्यानंतर तिथे एक गायीची प्रतिकृती दिसते आणि गायीची आणि वासराची. मी दवाखान्यात तर हमेशा बहुतेक दवाखान्यात बघितलेलं आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्यावेळेस गिफ्ट स्वरूपात ते किंवा एखाद्या वस्तू स्वरूपात डॉक्टरच्या टेबलवर ते गायी आणि गायीचं पिल्लू अशा पद्धतीनं त्यानं प्रतिकृती असणारा तो स्टॅच्यू म्हणता येईल आपल्याला देताना दिसतात ते. तर मला असं म्हणायचं आहे या सगळ्या याच्यामध्ये की शहरीकरणामध्ये सुद्धा राज्यमाताची परिस्थिती जी आहे याच्यावर सुद्धा विश्लेषण होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण काय केलं आहे की शहरामध्ये जे एकंदरीत सगळं पर्यावरण आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून राज्यमाता असणं ही चांगली गोष्ट आहे, कारण कमीत कमी आपली कृषीप्रधान संस्कृती आहे. बऱ्याच शहरामध्ये तर गायीचे पुतळे उभा केलेले आहेत मोठमोठे समजा. त्याच्यापेक्षा हे जैवविविधता किंवा आपल्या कृषीसोबत जे आपलं जे अटॅचमेंट आहे पारंपरिक, तर ते याच्यासाठी राज्यमाता जे दर्जा दिला आहे ते खूप चांगली गोष्ट वाटते मला. पण त्याच्याबरोबर त्याचं संवर्धन सुद्धा होणं जे आहे ही खूप महत्वाची घटना आहे. आणि अशा पद्धतीनं जर का आपले अनेक प्राणी आहेत, जसं आपल्याला बघतोय की आपण अभयारण्यामधील काही प्राणी आहेत की त्यांचं जतन करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय, म्हणजे एवढा हजारो करोडो रुपयाचा खर्च करतोय आणि ते प्राणी सगळे जंगली प्राणी आहेत. पण आपल्या गावगाड्यात किंवा शहरात जे स्थिरावलेले जे प्राणी आहेत, जे आपल्या पारंपरिक हे आहेत, त्यांच्या संवर्धनाचं काय किंवा त्याच्याबद्दल काय भूमिका आहे, तर हे सगळं मला असं वाटते की एकंदरीत या या गोमातेला जो आहे म्हणजे काय म्हणतो त्याला गाईला जो आहे गोमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये की गाईच्या आपण ज्यावेळेस जे कोणी विरोध करतंय समजा की गाईच्या कत्तली थांबवणं किंवा गोहत्या थांबवणं हा एकमेव गोसंवर्धनाचा किंवा गायींचा वाचवण्याचा मार्ग नाहीये. त्याबरोबर त्या गायीचं त्याचं उपयुक्त मूल्य जे आहे त्याच्यामध्ये विशेषतः आर्थिक संदर्भानं, सामाजिक, सांस्कृतिक, त्याच्यानंतर भावनिक या सगळ्या यानं तिचं काय उपयोगित्व आहे हे जोपर्यंत आपण अधोरेखित करणार नाही तोपर्यंत मला असं वाटते की या देशी गायींना जे आहे ते संवर्धन करता येणार नाही. आणि या गोसंवर्धनाच्या याच्यामध्ये जर का आपण त्याला धार्मिक अंग दिला, बऱ्याच वेळेस काय होते की आम्ही म्हणजे गोहत्या कायद्याचा ज्यावेळेस विरोध करतो, ते विरोध या संदर्भानं करतोय की त्या गोहत्येच्या कायद्यामुळं, गोहत्या बंदीच्या कायद्यामुळं त्याचे वाईट परिणाम झाले आहे. म्हणजे गायीची संख्या जे वाढायला पाहिजे होती ते कमी होत आहे. पण त्यावेळेस असं काय होते बऱ्याच वेळेस की आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गाय आहे आणि गायीच्या अंगावर गोचिड आहे, की ज्या वेळेस हे जे गोचिड आहेत की जे काय म्हणतो त्याला याचं स्तोम माजवलं, गोचिड आणि गाय या दोघांचं एकच रक्त असतं. म्हणजे गोचिड जे बसलेले असते ते परजीवी म्हणजे ते त्याच्या गायीच्या पाठीवर बसून रक्त
शोषत किंवा पित असते आणि ते गायीच्या एकंदरीत तिच्या गायीच्या शरीराच्या दृष्टीने खूप हानिकारक असते की ज्याच्यातून त्या गायीचं रक्त कमी होते, वेगवेगळे आजार होतात तिला. तर या गोचिडाला ज्यावेळेस मारतो आपण तर त्या आणि रक्त एकच असते त्यावेळेस पण रक्त एक जरी असलं समजा की पण ती गाय वेगळी असते. म्हणजे आपल्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपल्या एकंदरीत पारंपरिक जो व्यवस्था आहे त्याच्यानुसार गाय हे महत्वाचं आहे. पण त्या गायीच्या अंगावर काही तथाकथित लोक जे धर्मरक्षणाच्या नावानं म्हणा किंवा वेगवेगळ्या नावानं म्हणा की गोचिड म्हणून बसलेले आहेत. ज्यावेळेस त्यांना विरोध करतो आम्ही गोचिडांना किंवा काही परिवर्तनवादी चळवळीमध्ये लोक या गोचिडांना विरोध करत असतात. पण त्या विरोध केला तर ते गोचिड घायाळ होतात आणि ते सांगतात की बघा त्यांनी गायीवरच हल्ला केला, आपल्या संस्कृतीवरच हल्ला केला. तर मला हे सांगायचं आहे की आपल्याला गायीच्या अंगावर बसलेले गोचिड कोणते आहेत हे जर का ओळखता आलं, जसं अदानी अंबानी सारखे लोक आहेत हे प्रचंड शोषण शेतकऱ्याचं त्यांच्या माध्यमातून तेव्हा त्यांच्या जे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे. पण आपण त्यांच्यावर हल्ला केला, या एखाद्या भांडवलशाहीवर किंवा या कॉर्पोरेटवर जर का हल्ला केला आपण तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात की बघा हे गायीवर हल्ला करायला. आपला हल्ला गायीवर नाही, त्या गायीच्या अंगावर बसलेल्या गोचिडावर आहे ज्याला विरोध करतोय आपण. तर ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की गायीच्या अंगावर बसलेले गोचिड कोण आहे. कारण ओळखणं बऱ्याच वेळेस खूप अवघड झालेलं आहे, कारण गायीच्या शरीरातील रक्त आणि गोचिडाच्या शरीरातील रक्त एकच आहे. त्यामुळे मला असं या एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये वाटते की गोरक्षणाचा एकंदरीत जो मुद्दा आहे तर हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी जर का तुम्हाला गोरक्षण आपल्याला करायचं असेल तर आपले पारंपरिक जे शेतीशी संबंधित जे आहेत आपल्या तर त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. असं एवढं बोलून मी माझी प्राथमिक मांडणी संपवतो. पुढचं काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असेल तर आपण बोलू त्याच्यामध्ये. महत्वाची चर्चा झाली. दोन प्रश्न आहेत आमचे की सरकारी पातळीवर काय प्रयत्न झाले पाहिजेत शहरामध्ये प्रॉपर जर आपण म्हणतो आणि गावामध्ये. आणि दुसरा प्रश्न आहे की सामाजिक पातळीवर म्हणजे परिसर सारख्या आमच्या ज्या संस्था आहेत त्या काय करू शकतात. पहिलं जे आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला की गायी संवर्धनासाठी शहरात आणि गावात काय केल्या जाऊ शकते, तर मला असं वाटतं की शहरामध्ये जे आहे शहरामध्ये जे नागरी रचना जे म्हणतोय आपण त्याच्यामधला की तिथं मोकळं वातावरण किंवा शहरं असे बसवल्या गेले पाहिजे की त्या शहरामध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी जागा असली पाहिजे. जिथं माणसांना जागा नाही तिथं पशुधनाला किंवा गोधनाला जागा देणं म्हणजे खूप मला अवघड गोष्ट वाटते. पण तसं जर का केलं गेलं म्हणजे गायीचे नुसते जे आहे की त्यांना फक्त चारा लागतो किंवा दूध काढता येते एवढाच त्याचा संबंध नाही, ते एकंदरीत त्याच्यासोबत भावनिक सुद्धा अटॅचमेंट आहे. त्यामुळे मला असं वाटते की त्या विद्यार्थी दशेपासून त्या गायीचं जे महत्व आहे एकंदरीत सगळ्या इकोसिस्टीम मध्ये गाय किती महत्वाची आहे हे विशेष पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे शहरातल्या लोकांना. आणि गाव पातळीवरच्या याच्यामध्ये मला असं वाटते की गावाच्या याच्यामध्ये जर का हे जे पट्टे आहेत जे पट्टे काय म्हणतो त्याला गायरान पट्टे म्हणता येईल किंवा शेतामधली अशी पीक रचना झाली पाहिजे की ज्या पीक रचनेतून त्यांना गायींना चारा उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांना सांभाळणं सुद्धा खूप सोपं गेलं पाहिजे. म्हणजे मानवी संसाधनं खूप कमीत कमी करण्याच्या मार्गावर असताना सुद्धा रोजगार निर्मिती झाली पाहिजे. बऱ्याच जण त्यांना असा संदर्भ देतात की त्या गायीच्या शेणापासून हे खत होते, मुतापासून फवारणी करता येतात, हे करता येतात, गवऱ्या करता येतात, असं करता येत. मला वाटते की ते फक्त लुपापिती आहे, त्याच्यानं खूप काही फरक पडेल असं गावातल्या याच्यामध्ये मला वाटत नाही. कारण त्या किती जरी केलं तर त्याच्या प्रक्रिया ज्या आहे, कारण ज्या पद्धतीनं जागतिकीकरणाचा रेटा आहे किंवा सगळ्या भांडवलशाहीचा रेटा आहे तर त्याच्यामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये काय पीक घ्यावं हा शेतकरी ठरवतच नाही. हा ठरवणारा जो घटक आहे तो दुसरा कोणीतरी आहे. त्यामुळे आताची जी शेतीची रचना आहे याच्यामध्ये नगदी पीक आल्यामुळं घरी खायच्या वस्तू समजा म्हणजे काय म्हणतो आपण डाळ असतील किंवा छोट्या छोट्या घरात जे आपल्या स्वयंपाक रूम मध्ये लागणाऱ्या जे वेगवेगळे हे आहेत डाळीपासून तर हरभऱ्यापासून चणे अशा सगळ्या गोष्टी या सुद्धा विकत घेतल्या जात आहेत. तर त्यामुळे अशी काही पीक रचना करायला पाहिजे की त्या देशी गायींना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या चारा आणि त्यांना ते विकल्यानंतर त्याच्यातून त्यांना आर्थिक स्टेबिलिटी सुद्धा भेटली पाहिजे. तर अशा पद्धतीचं मला करायला पाहिजे असं वाटतंय. दुसरा प्रश्न की परिसर फाउंडेशनच्या माध्यमातून काय करता येऊ शकते.
तर मला असं वाटतं की एकंदरीत आपल्या जे जे तुमच्याशी निगडीत आहे किंवा तुमचं युट्यूब चॅनल बघतात, तर त्यांच्यामध्ये हे जे गाय आहे यांचं मानसिक आरोग्यामध्ये म्हणजे माणसाच्या याच्यामध्ये काय महत्व आहे. कारण सध्याच्या याच्यामध्ये आपण असं बघतोय की सगळ्यात काही डिस्टर्ब काही झाला असेल मागच्या 10 वर्षात तर लोकांची मानसिकता डिस्टर्ब झालेली आहे. मनाचे आजारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. 8 तास झोप, 8 तास काम आणि 8 तास सामाजिक आयुष्य असं 24 तासाचं विभाजन असते. तर परिसर फाउंडेशन सारख्या जे NGOज आहेत किंवा काम करणारे घटक आहेत, तर यांनी गाय जे पशुधन जे आहे की त्यांना याच्यामधल्या त्यांच्या सामाजिक आयुष्यामध्ये कशा पद्धतीने गायीचं महत्व आहे ते पटवून दिलं पाहिजे. त्यानंतर मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे म्हणतो हे 3 घटक सांगितले आपण. तर त्याबरोबर त्याच्या कामाशी निगडीत सुद्धा गायीचं काही महत्व आहे किंवा काय असू शकते हे समजून सांगितलं पाहिजे. आणि त्याला गाय ही जो आहे हे गोमाता न समजता एक उपयुक्त पशु आहे. तो सगळ्याच आहे ना आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून. तर हे जर का आपल्याला योग्य पद्धतीनं समजवता आलं किंवा पाठवता आलं किंवा बऱ्याच जे पशुप्रेमी लोक आहेत तर त्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की सगळ्या गायीच्या कुठल्याही प्रकारच्या दुधाच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे. कारण गाय गाय जे दूध देते तिच्या पिल्लासाठी देते, ते तिचा वंश कंटिन्यू चालवायच्यासाठी देते. पण माणूस काय करते की आपल्या स्वार्थासाठी तिचं दूध काढून घेते. किंवा बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की त्यांचा वासरू जन्माला आलं की लगेच मारल्या जाते आणि त्याच्यामध्ये चमड्यामध्ये भुसा भरला जातो आणि तो त्याला दाखवू दाखवू त्याचं दूध काढलं जातं. तर त्यामुळं असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्या गाईच्या दुधावर सुद्धा बंदी आणा की दूध विक्री किंवा खरेदी झालं नाही पाहिजे. तर अशा बरेच त्याचे आस्पेक्ट आहेत त्याचे. तर त्या पद्धतीनं एक काय म्हणतो त्याला रॅशनल थिंकिंग गायीच्या संदर्भानं विवेकी विचार जे आहे गायीच्या संदर्भानं हे जर का आपण पोहोचू शकलो तर आपल्यासाठी खूप महत्वाचा तो प्राणी राहणार आहे. आणि आपला उष्णकटिबंध प्रदेश आहे. त्याच्या वेगवेगळे त्याचे जे महत्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये गाय जे आहे हे पण एक महत्वाचा घटक किंवा महत्वाचा पक्षी महत्वाचा प्राणी आहे जो आपल्या आर्थिक सामाजिक सगळ्या विकासासाठी मदत ठरू शकतो. धन्यवाद. अं, अजून एक छोटा प्रश्न आहे की सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे राजकीय किंवा सामाजिक, तर त्याच्यामध्ये गाय हे एक काय म्हणता येईल की फक्त पशु न राहता किंवा उपयुक्त पशु न राहता त्याचा आयाम थोडा बदललेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर म्हणजे असं वाटतं का की गायीचा काय म्हणता येईल की जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये गाय मध्ये ठेवून सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते गायीवर टाकून थोडं त्याच्या मागं गायीच्या मागं लपायचं असं काय चाललंय असं वाटतं का? नाही कसं आहे की आपण विवेकी विचार जर का पोहोचू शकलो नाही तर त्याचा वापर अविवेकी पद्धतीनंच होणार. करणं तो कोणताही म्हणजे तुम्ही गाय घ्या तुम्ही कोणताही घटक घ्या सामाजिक याच्यामधला त्या सामाजिक जे मी मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून जे घटक सांगितले होते 8 तास झोप 8 तास काम आणि 8 तास सामाजिक आयुष्य. तर कुठल्याही घटकामध्ये जर का विवेकी विचार आपण पोहोचू शकलो नाही तर त्याचा वापर तसाच होणार. आणि गायीच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने दिसतोय मी आताच तुम्हाला गाय आणि गायीवरचा गोचिड त्याच्यातला जो फरक सांगितलेला आहे तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण तुमचं नाकामीपणा किंवा तुमचा कमीपणा हे दुसऱ्यावर ढकलून देऊन किंवा एखाद्या जातीला किंवा एखाद्या धर्माला टार्गेट करून करणं खूप सोपं आहे. त्या पद्धतीने गावगाड्यामध्ये जे समुदाय होता विशेषतः दलित समुदायाच्या याच्यामध्ये की त्यावेळेस सुद्धा आहार केला जायचा या सगळ्या याच्यामध्ये. ते बाबासाहेबांनी केलेली जी अद्वितीय क्रांती आहे त्या क्रांतीमुळं गावातला एक दलित समुदाय जो आहे तो गोमांसापासून किंवा कुठल्याही मेलेल्या जनावराचा आम्ही मांस खाणार नाही ही जी शपथ घेतली गेली त्याच्यामुळे दूर झालेला आहे. त्यामुळं आता तो जो आता इतिहासामध्ये सुद्धा सर्वत्र दाखले आहेत की गाईचं मांस कोणा आणि किती खाल्लेलं आहे. मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही पण हे पण सांगता आलं पाहिजे आपल्याला की हे असं झालेलं आहे की गाईचं मांस जे आहे हे काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या त्या काळाच्या लोकांनी सुद्धा ग्रहण केलेलं आहे किंवा खाल्लेलं आहे. तर मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये की आपण असा कोणता समुदाय जर का एखाद्या विशिष्ट जात धर्म लिंगाला टार्गेट करून जर का त्याच्या मागचं राजकारण करत असेल तर तो आपल्याला एक जागृत नागरिक म्हणून ओळखता आलं पाहिजे असं मला वाटतं.
धन्यवाद सर. खूप छान आणि वेगळ्या विषयाची चर्चा झाली. यापुढे पण जर कुठल्या विषयावर अशी चर्चा ठरली तर आम्ही नक्की आपल्याला बोलू. धन्यवाद. धन्यवाद.